नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत असे मेदूवडे, तेही डाळ तांदूळ न भिजवता अतिशय झटपट तयार होणारे, रव्यापासून बनवले जाणारे कुरकुरीत असे मेदूवडे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम मी या ठिकाणी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा जो आहे तो आपल्याला बारीक वापरायचा आहे आणि माप घेण्यासाठी आपल्याला घरातील वाटी, कप काही सेट करून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी वाटीचा वापर केलेला आहे. त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 1 वाटी बारीक असा रवा घेतलेला आहे. आपल्याला हा रवा भाजून वगैरे न घेता तसंच वापरायचा आहे. मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने या ठिकाणी 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी 1 वाटी रव्यासाठी 2.5 वाटी पाणी लागणार आहे. मी आणखीन 1 वाटी पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि दुसरी अर्धी वाटी पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बरोबर 2.5 वाटी पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. आता आपण ते पाणी छान असं गरम करून घेणार आहोत. मी त्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे 1 चम्मच चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ जे आहे थोडंसं कमीच वापरायचं आहे. आता या पाण्याला आपल्याला एक खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला आता या ठिकाणी खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये या ठिकाणी जो रवा घेतलेला आहे तो आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. रवा टाकते वेळेस आपल्याला एका हाताने रवा टाकत दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये गुठळे होणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे घट्टसर होईपर्यंत आपल्याला ते तयार करून घ्यायचं आहे पीठ मेदूवडे बनवण्यासाठी. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी सर्व असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. 1-2-3 मिनिट आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवर हे पीठ शिजवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर हे पीठ जे आहे, जर त्यामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर त्या सर्व आपल्याला मळून घ्यायचे आहेत. आणि आता हे तयार केलेलं पीठ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून 1-2-3 मिनिट आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही. अगदी थोड्या वेळानंतर 1-2-3 मिनिटानंतर हे पीठ जे आहे ते छान असं बऱ्यापैकी आता थंड झालेलं आहे. आता मी त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल टाकून हे पीठ जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून मळून घ्यायचं आहे. छान असं वडे बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ छान असं तयार करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मेदूवडे बनवताना आपल्याला पाण्याचं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असं वापरायचं आहे. मी या ठिकाणी 1 वाटी रव्यासाठी बरोबर 2.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. त्यामुळे आपलं पीठ जे आहे ते छान एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. त्यामुळे पाण्याचा अजिबातच जास्त वापर करायचा नाही. बरोबर आपल्याला 1 वाटी रव्यासाठी 2.5 वाटीच पाणी या ठिकाणी वापरायचं आहे. आता आपलं पीठ जे आहे ते छान असं मळून झालेलं आहे. पूर्णपणे मी या ठिकाणी पीठ घट्टसर असं मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यामधील पिठातील छोटासा गोळा काढून छान असे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे आकाराचे या ठिकाणी मेदूवडे बनवू शकता. मी या ठिकाणी छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे. गोळा तयार झाल्याच्यानंतर हातावरती आपल्याला गोल गोल करून थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आणि मधोमध त्याला आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे. आणि मधोमध होल पाडल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकदम परफेक्ट असा आपला मेदूवडा या ठिकाणी तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व मेदूवडे तयार करून घेणार आहे. मेदूवडे तयार झाल्याच्यानंतर आपण ते तळून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी अगोदरच मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे. वडे तळण्यासाठी आपल्याला तेल जे आहे ते मीडियम गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे. तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये वडे सोडून घेऊया. कढईमध्ये बसतील तितके आपल्याला वडे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि कढई जी आहे ते आपल्याला थोडीशी पसरटच या ठिकाणी वापरायची आहे. मेदूवडे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते अजिबातच फास्ट करायची नाही. मीडियम गॅसवर आपल्याला छान असे खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही साईडने आलटून पलटून हे वडे तळून घ्यायचे आहेत. जर आपण फास्ट गॅसवर हे वडे तळले तर ते फक्त बाहेरूनच तळले जातात आणि मधून तसेच कच्चे राहतात. त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने छान असे आलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवरच मी या ठिकाणी वडे तळून घेत आहे. डाळ तांदूळ न भिजवता अतिशय झटपट खमंग आणि कुरकुरीत असे हे मेदूवडे तयार होतात. त्यामुळे अशा पद्धतीने रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. खूप साधी आणि सोपी ही रेसिपी आहे आणि अतिशय झटपट ही रेसिपी तयार होते आणि चवीला तर खूपच मस्त अशी लागते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थोड्या वेळानंतर आपल्या वड्याला छान असा रंग आलेला आहे. आणखीन 2-3 मिनिट आपल्याला हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला पहा मी जवळून दाखवते. अतिशय सुंदर असा रंग आपल्या वड्याला या ठिकाणी आलेला आहे. आणखीन 1-2 मिनिट हे वडे मी मीडियम गॅसवरच छान असे आलटून पलटून तळून घेणार आहे आणि पूर्णपणे वडे जे आहेत ते तळून झाल्यानंतर आता आपल्याला ते वडे काढून घ्यायचे आहेत. वडे काढते वेळेस आपल्याला अगदी थोडीशी गॅसची फ्लेम जी आहे ते फास्ट करायची आहे. पूर्णपणे वडे या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरचे सालही काढून घेऊ शकता. मी न साल काढताच या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे मी या ठिकाणी वापरलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठेही वापरू शकता. आता मी या ठिकाणी त्यामध्ये 2 चमचे डाळ टाकून घेतलेलं आहे. डाळ अवश्य टाका, त्यामुळे चटणीला चव खूप छान येते. आता मी त्यामध्ये 3 हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1/2 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि 1/2 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडेसे साखरेचे खडे टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकून ही चटणी जी आहे ते एकदम बारीक अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे. ही शेंगदाण्याची चटणी बनवताना आपल्याला या ठिकाणी दही वगैरे काहीच वापरायचं नाही. अतिशय झटपट छान अशी चटणी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये आपली चटणी आणि मेदूवडे या ठिकाणी तयार झालेले आहेत.
ही मेदूवड्याची रेसिपी बनवायला जितकी साधी आणि सोपी आहे तितकीच चवीलाही खूप छान अशी लागते, अतिशय झटपट तयार होते। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने मेदूवड्याची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। रव्यापासून झटपट मेदूवडे आपण बनवलेले आहेत। जर अशा पद्धतीने रव्यापासून मेदूवडे बनवले तर न खाणारे सुद्धा खूप आवडीने खातील। बऱ्याच वेळेस आपण रोज रोज तेच नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे अशा पद्धतीने रव्याचे मेदूवडे एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। बऱ्याच वेळेस आपल्याला डाळ किंवा तांदूळ भिजत घालायचं लक्ष राहत नाही, तर अशा पद्धतीने झटपट रव्यापासून आपण मेदूवडे नाश्त्यासाठी बनवू शकतो। अतिशय झटपट तयार होतात आणि चवीला तर खूपच मस्त असे लागतात। तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये।